तर या सगळ्या सविस्तर घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे। आता दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊयात। माझा 2 वेळा पराभव तरीही मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर। अक्कलकोटमधील एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान। राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अधोगती, तरुण पिढी मोदींच्या नेतृत्वाला भारावलेली, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। सुशीलकुमार शिंदेंना 2024ला निवडून येण्याची शाश्वती नसेल, म्हणूनच प्रणिती शिंदेंना भाजपमध्ये पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। सुशीलकुमार शिंदेंच्या भाजप ऑफरवरील दाव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया। चांगल्या लोकांसाठी पक्षाची दारं कधीही खुली, सुशीलकुमार शिंदेंच्या भाजप ऑफरच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भाजपला स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही, नेतृत्वावर विश्वास नसल्याने दुसऱ्या नेत्यांकडे भाजपचं लक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपवर टीका। मंत्री चंद्रकांत पाटील आज सुशीलकुमार शिंदेंची भेट घेणार, सुशीलकुमार शिंदेंच्या सोलापुरातल्या घरी ही भेट होणार। नाट्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील येत असल्याची सुशीलकुमार शिंदे यांची माहिती। शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी, मिंधे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार, मिंधे गटाला कमळ चिन्हावर निवडणूक लढावी लागणार, संजय राऊतांचा दावा। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला सुनावणी, व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची हायकोर्टात मागणी। ज्यांच्यामुळे दिग्गज सेनेतून बाहेर, त्यांच्या हातून पक्ष गेला, मनसे विक्रोळी महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नार्वेकरांनी मनमानी निर्णय दिलाय ते सर्वांनी पाहिलंय, नार्वेकर फडणवीस दोघंही वकील, दोघांची वकिलीची डिग्री तपासावी लागेल, संजय राऊतांची टीका। मुंबईत काही रेडे मोकाट बोलत सुटले, त्यांच्यावर उपाय सुचवा, कराडमधील कृषी प्रदर्शनात फडणवीसांचा नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा। ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू, भाजपच्या प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री पदासाठी महाकपट, महाधोका केला नसता, 2.5 वर्ष असं काही ठरलं नसताना महाखोटं बोलला नसता तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर खोचक टीका। मी माझी शंका व्यक्त केली, माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हटलं नाही, न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असंही मी म्हटलं नाही, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। आव्हाड राऊतांसोबत जास्त बोलत असावेत म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, तुमची विद्वत्ता तुमच्यापर्यंत ठेवा, समाजात द्वेष पसरवू नका, नाहीतर घराबाहेर पडणं मुश्किल होईल, संजय शिरसाट यांची आव्हाडांवर टीका। आव्हाडांचा बोलविता धनी कुणीतरी दुसरा असू शकतो, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर अब्दुल सत्तारांचा आरोप। साताऱ्याच्या कराडमधील शिवाजी स्टेडियमवर आजपासून कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शन सुरू, फडणवीसांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन, उदयनराजेंचीही उपस्थिती। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा, पुढील 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील, या दृष्टीने प्रयत्न करा, भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात पुढील 30 वर्ष एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, अमित शहांच्या आवाहनानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। चौकशीला हजर राहण्यासाठी रवींद्र वायकर यांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली, आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं वायकरांना समन्स बजावलं। प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण, प्रकाश आंबेडकरांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। आधी इंडिया आघाडीमध्ये सामील करा, मगच भारत जोडो यात्रेत येतो, राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची नवी अट। 20 जानेवारीला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेनं निघणारच, आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, जरांगेंचा निर्धार। मुंबईमध्ये अद्याप 9,000 दुकानं मराठी पाट्यांविना, 3 महिन्यांची मुदत देऊनही दुकानदारांची उदासीनता, मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाईचा बडगा। किल्ले रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न, राज्यातील शेतकऱ्यांच्या हस्ते जलाभिषेक, ढोल ताशांच्या गजरात दुमदुमली स्वराज्याची राजधानी। हिंगोलीच्या शिरडशापुरात 150 क्विंटल मिसळच्या भाजीच्या प्रसादाचं वाटप, वीरशैव बांधवांचं आराध्य दैवत सारंगस्वामी महाराजांच्या यात्रा महोत्सवाचं आयोजन। ऊसतोड कामगारांना भाववाढ मिळवून दिल्यानं आमदार सुरेश धस यांचा बीडमध्ये जंगी सत्कार, ऊसतोड कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण। लातूरच्या कामखेड्यामध्ये अभय सूर्यवंशी या युवकाचा संशयास्पदरित्या मृतदेह, हत्येचा गुन्हा नोंद करीत आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा ठिय्या।
गोंदियात भारत मुक्ती मोर्चाचं धरणं आंदोलन सुरू. ईव्हीएमद्वारे निवडणुकीत घोटाळा होत असल्याचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत कारवाईची मागणी. नाशिकच्या जेल रोड परिसरात वृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्याला अटक. संशयिताला 5 दिवसांची पोलीस कोठडी. विशाल प्रकाश गांगुर्डे असं संशयिताचं नाव. वाशिमच्या जळुक्यात ललकार क्रिकेट क्लबकडून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आमदार अमित झनक यांच्याकडून स्पर्धेचं उद्घाटन. झनक यांनी मैदानामध्ये उतरून केली फटकेबाजी. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्यात श्रीराम कथेचं आयोजन. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रेचंही आयोजन. चंद्रपूरच्या छोटा नागपूर तलावावर वेगवेगळ्या स्थलांतरित पक्ष्यांची हजेरी. स्थलांतरित पक्षांची कमी होत असलेली संख्या, चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषण यावर पक्षी अभ्यासकांकडून चिंता व्यक्त. लातूरमधील 22 पोलीस निरीक्षकांच्या इतर जिल्ह्यात बदल्या तर 14 अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा ते शेगाव श्री गजानन महाराजांचा पायी दिंडी सोहळा. दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी शेगावकडे रवाना. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदासाठी पदभरती सुरू. 133 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात. अहमदनगरमध्ये जलशुद्धीकरणाचं अशुद्ध पाणी शेतात शिरल्यानं 3 एकरमधील ऊसाचं प्रचंड नुकसान. जलशुद्धीकरण केंद्राचं गळतीकडे दुर्लक्ष. शहराला पाणीपुरवठा करणारे वीज पंप बंद करण्याचा संतप्त ग्रामस्थांचा इशारा. गोंदियात धान विक्रीच्या नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 1,20,000 शेतकऱ्यांची नोंदणी. मुंबईच्या वरळीतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवणात सापडला मृत उंदीर. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हॉटेलची चौकशी सुरू. अयोध्येतील शरयूच्या पाण्यानं रामाला जलाभिषेक घालण्यात येणार. मोठ्या संख्येनं महिला कलशासह अयोध्येत दाखल. राम आएंगे म्हणत महिलांचा ठेका. अयोध्येत राम मंदिर परिसरात होम हवन कुंड उभारणी. 9 कुंडात होणार होम हवन. 121 पुजारी घेणार सहभाग. आजपासून पूजेला सुरुवात. मालेगाव शहराचा पाणीपुरवठा 2 दिवसांसाठी खंडित. गिरणा पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे 20 आणि 21 तारखेला पाणीपुरवठा खंडित असणार. जळगावच्या रावेरमध्ये केळीच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयाला निवेदन. 8 दिवसात विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी. अन्यथा भोकरी पुलावर तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या यात्रेचा 4था दिवस. फटाक्यांची आतषबाजी. छायाचित्रकार प्रदीप हिरोळेंनी टिपली दृश्य. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामधील कृषी प्रदर्शनात 2 वर्षांचा रेडा ठरला मुख्य आकर्षण. 900 किलो वजनाच्या युवराजानं वेधलं सर्वांचं लक्ष. रेड्याच्या खांद्यावर दररोज 1,000चा खर्च. कल्याण नजीकच्या अटाळी गावात बैलांची झुंज. 2 बैल गंभीर जखमी. खडकपाडा पोलीस स्थानकात बैल मालकांवर गुन्हा दाखल. सोलापूरच्या उजनी धरणात 42 वर्षात अद्याप गाळ उपसा नाही. उजनी धरणाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या मेगा ब्लॉक आणि सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार.